पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा साबाई माता खालापूर संघ, याला जरूर आपण त्या संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर मात्र या खेळपट्टीवरती आली आहे ती अमित कोडक आणि आमिर खान. अगदी मागच्या काही सामन्यापासून या दोन्ही फलंदाजांनी अक्षरशः प्रभावित केलंय. काय दर्जेदार पद्धतीचा खेळ हे दोनही फलंदाज अगदी मागच्या काही मॅच पासून मागच्या काही सामन्यापासून चांगल्या प्रकारचा खेळ या खेळपट्टीवरती अद्यापर्यंत करतायत. या मॅच मध्ये तशा प्रकारची कामगिरी या दोन फलंदाजीच्या माध्यमातून होईल का की त्याच्या विरोधात मात्र गोलंदाजी करणारा विरेश्वर वरची कोपोली संघ या साबाई माता खालापूर संघाला बांधून ठेवेल हे पाहण्यासाठी जाऊया मैदानाच्या दिशेने. दोन ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आलेत. लेग पंच आमचे अंकेश दादा तांबडे आणि मेन पंच आमचे चुलबुल पांडे. अक्षय दाभाडे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. खूप मोठी उपलब्धी आहे आणि ती पारितोषिक जमा करा. मगाशी प्रवीणजी दुगाळे सरांनी सांगितलं की इथे पारितोषिक जर कॅश प्राइज असेल तरच अनाउन्समेंट केली जाईल, अन्यथा ती पुनश्च अनाउन्समेंट होणार नाहीये. याची दक्षता घ्या आपण. मग ते पारितोषिक 100 रुपये असो किंवा अजून कोणत्या स्वरूपात असो, हे पारितोषिक तुमच्या खेळाडूंना मनोबल वाढवण्यासाठी तुम्ही लावताय, परंतु पारितोषिक तुम्ही जमा करा. निश्चितपणे त्याची अनाउन्समेंट या ठिकाणी केली जाईल. यावेळेस मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, स्ट्रायकिंग एंड वरती अमित कोडक आहेत. पहिला चेंडू निर्धाव प्रतीचे खेळत, बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसारला जातोय. निर्धाव चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये आलाय. पहिलं षटक आहे विशाल पाटणोसकरचं, ज्याने काय कमालीची गोलंदाजी केली अद्यापर्यंत. जबरदस्त काय वेग टिक फॉर टॅगचा अचूक टप्प्यावरती नियंत्रित चेंडू फेकते. तब्बल 2 चेंडू निर्धाव निघालेत. अमित कोडकला पूर्णपणे शांत ठेवणं हे विशाल पाटणोसकर अगदी जिद्दीने अगदी ठणकावून या मैदानाच्या या आतमध्ये सांगतोय की बाबा निश्चितपणे जशास तशी गोलंदाजी ही माझ्याकडून होईल, अशी गोलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटणोसकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. तब्बल 2 चेंडू निर्धाव फेकलेत. पुनश्च यावेळेसचा चेंडू सावरवली विलेज एंडकडनं हा गोलंदाजी मार्गवरती विशाल पाटणोसकर गोलंदाजी करतोय. अद्यापर्यंत 2 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर अमित कोडकला आता एक मात्र सिंगल त्याच्या माथ्यामध्ये जोडली जाईल. संघाची मात्र धाव एक जोडली जाईल. वैयक्तिक 1 आणि संघाची धाव संख्या आहे ती 1. ही सुरुवात केली आहे. पहिलं षटक विशाल पाटणोसकरचे, ज्याने अद्यापर्यंत 3 चेंडू फेस केलेत, 2 चेंडू निर्धाव फेकलेत, 1 चेंडू मध्ये 1 धाव करत आली आहे. ही सुरुवात मात्र पहिल्या षटकाची आहे. पहिलं षटक आहे, उडवायचं आहे. चेंडूला मात्र लांबी कमी आहे, उंची जास्त आहे. जेल सुटलाय. खेळाडू कोण आहे माहित नाहीये, परंतु जेल सुटल्यानंतर मॉन्टी कोण ही अपेक्षा नव्हती. सोपा जेल होता आणि त्या सोप्या जेलला कठीण मध्ये कन्व्हर्सेशन केलं. पकडा कॅच आणि जिंका मॅच. मगाशी तुषार धुमार स्वतः म्हटले होते या माईक मध्ये की पकडा कॅच आणि जिंका मॅच. एक जेल जर आता जो जेल सुटलाय तो खऱ्या अर्थाने आमिर खानचा ना. आमिर खानने जर काही उपलब्धी मिळवली, एक मोठी इनिंग खेळला, तर ती झेल बरंचसं काही तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये सांगून जाईल मित्रांनो. संघाची धावसंख्या आहे 3. सुरुवात कशी केली जाईल. एक झेल सुटलाय, एक चांगली आता संधी मिळाली आमिरला. जबरदस्त फटका होता, शतक्षण चांगलं झालंय.
होळी या मॅचकडे जिथे काही तांत्रिक अडचणीमुळे सामना मात्र थांबला होता. विनंती आहे लॉंग ऑफ मध्ये जे भगव्या कपड्यावरती जे प्रेक्षक बसलेत मायबाप, त्या कपड्यावरती आपण प्लीज उठा, की जेणेकरून खेळाडू मित्रांना किंवा या संपूर्ण या खेळाडूंना कोणताही त्रास होऊ नये क्षेत्ररक्षण करताना. त्यामुळे विनंती, समोर लॉंग ऑफ मध्ये जे पोलाच्या बाजूला जे प्रेक्षक त्या कपड्यावरती बसलेत त्यांना विनंती की आपण त्या ठिकाणी उठावं. संघाची धावसंख्या आहे ती 3. 3 धावा आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत तुषार मात्रे क्रमांक 3 वरती. वळूया मार्शकडे जे केली करूया केला सुरुवात. जबरदस्त चेंडू आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव मिळते अमीरला. संघ एकेरी अंकर पुढे जाईल. 4 धावा धावपिटलावरती आहेत. सुरुवातीचं हे पहिलं सत्र सुरू आहे. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर टोटल 4 धावा आहेत. सुरुवात अगदी खराब झाली आहे सबाई माता खालापूर संघाची. मागचा सामना झाला तसाच सामना होईल का? विजेश्वर वरची खोपोली संघ आता पूर्णपणे या मॅच मध्ये हवी ठरतोय. या मॅच मध्ये आपली जागा मजबूत करण्याच्या दिशेने हा संघ वाटचाल करतोय तो विजेश्वर वरची खोपोली. परंतु अजूनही कोणाचं काही घडलं नाहीये, अजूनही कोणाचं काही बिघडलं नाहीये. हे पहिलं षटक होतं. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू अजूनही तुमच्या हातामध्ये शिल्लक आहेत. या 12 चेंडू मध्ये एक चांगली रणनीती आखली, एक चांगलं टोटल उभं केलं तर सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला ते टोटल तुम्हाला विजयाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. वळूया मॅचकडे. सावरली विलेज एंड करणं दुसरा गोलंदाज रुपेश मात्रेचा पहिला चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक मात्र आहेत तिथे. एक मात्र सिंगल मिळेल ती अमीरला. एक सिंगलच्या सहाय्यानं एकेरी अंकांमध्ये वावते होडी वाढ. टोटल आली आहे ती 5 धावा. आता स्ट्राईक मात्र रोटेशन असेल. स्ट्रायकिंग एंड वरती तुषार मात्रे आलेत उर्फ गुड्डा. शरीरयष्टी अगदी मजबूत आहे, धडधाकट आहे. शक्तीपेक्षा युक्ती वापरावी लागेल. अचूक टप्प्यावरती किंवा चेंडूच्या मेरिटनुसार तुम्हाला खेळावं लागेल. टप्पा आणि त्याची लेन यावेळेस काय तेज गतीने फेकला होता रुपेश मात्रेने. वेगावरती स्वारणार हा गोलंदाज आहे. अचूक टप्प्यावरती नियंत्रित चेंडू आदळला. अगदी पुरेपूर चेंडू समोर ठेवला. तुषार मात्रेला चेंडू चकमा देऊन निघून गेला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची झाली सांगता. तब्बल आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत. पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल धाव. फुलटॉस केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये. अडवलं. तुषार मात्रेला एक सिंगल मिळेल आणि सबाई माता खालापूर संघ एकेरी अंकाने पुढे जाईल. 6 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. पहिलं सत्र सुरू आहे. सबाई माता संघ संघर्ष करतोय, प्रयत्न करतो धाव्यांसाठी. ही पराकाष्ठा सुरू आहे. रुपेश मात्रेचं हे षटक यावेळेस चेंडूला उडवायचं आहे. अगदी टायमिंग शॉट सिलेक्शन चांगलं आहे. क्षेत्ररक्षक फार वेगाने आलेत तिथे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू टोलावलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करतोय. अमीरचा हात तडाखा आलाय. एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. एक जबरदस्त आलेला हा चौकार. यस डीजे तांडेल. ज्या स्पर्धेचे प्रणेते आणि त्यांच्यावरती आधारित हे गीत आपण ऐकलं आता. जबरदस्त फटका आहे. चेंडू ऑन समोर आहे. क्षेत्ररक्षक जरूर चेंडूला अडवतील. एक सिंगल मिळेल पुनश्च अमीरला. संघ एकेरी अंकाने पुढे जाईल. 11 वरती टोटल पोहोचली आहे. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. साबाई माता खालापूर संघ हा फलंदाजी करत असताना धावांसाठी हा संघर्ष सुरू आहे. प्रयत्न सुरू आहे चांगल्या टोटल पर्यंत पोहोचायचं, पण तो सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली जाते. एखाद दुसरी सिंगल घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळेस पायचीत पकडायचं होतं, तो असा चेंडू खालती राहतोय. पंचांनी ओळखलं. अगदी हा चेंडू पायचीत पकडण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरला. फलंदाज तुषार मात्रे उर्फ गुड्डा या चेंडूवरती होतील बाद. येथील डगआउट्स मध्ये नवीन फलंदाज विशाल. यस डीजे.
तरुणाच्या गळ्यातील ताईत असंख्यांना मिळून दिलेला रोजगार आणि खऱ्या अर्थानं समाजसेवेचा घेऊन बसा आम्ही चालवू हा पुढे वारसा निश्चित त्या हेतूने पुढे चाललेले आदरणीय प्रवीण शेठ बैलमारे यांच्यावरती आधारित हे गीत आपण ऐकलं। संघाची धावसंख्या आहे ती 11 धावा 11 धावा आहेत। षटक क्रमांक 30 अंतिम आणि शेवटचं योगेश खेडेकर शेवटचे अंतिम षटक हाताळणार। विरेश्वर वरची कोपोली संघाचा एक हिस्सा म्हणून बनला तो तुषा धुमाल आज या संघाचा हिस्सा बनलाय। समालोचन क्षेत्रामध्ये देखील चांगलं नाव कमावलं। या संघाची बाजू मांडत असताना आपल्या संघाला सुस्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न एक जबरदस्त फटका होता परंतु झेल पकडला जाईल। लॉंगऑन मध्ये हा झेल टिपला जातोय। अजून एक सफलता मिळतीये। आता पहिल्या चेंडूभोवती मिळाली सफलता जी योगेश खेडेकरला बरंच काही सांगून जाते। फलंदाज आमिर खान येथील बॅक टू द डगआउट्स यस डीजे तांडेल धन्यवाद डीजे। वेळ फार कमी आपल्याकडे शेवटचा जरूर सामना असेल डिफॅक्टर मुळे बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जायचं आपल्याला। शेवटचं आणि अंतिम षटक आहे स्कोर कार्ड वरती 11 धावा आहेत। यावेळेस गतीचा पुरेपूर वापर समोर टाकल्यानंतर इथे धावचीच्या स्वरूपात पुनश्च खेळाडू बाद होतील। नशीब साथ देत नाही सबाई माता खालापूर संघाला। जशी विकेटची जी पडझड झाली आमिर खान बादा त्यानंतर देखील विकेट वरती टिकणं या खेळाडूंना फार आता अशक्य होत चाललंय। अजून एक खेळाडू मैदानाच्या बाहेर येईल विशाल बॅक टू द डगआउट्स यस। आपणास तो आता सबाई माता खालापूर संघाचा एक यशस्वी किंवा एक जुना खेळाडू गणेश सावंत मैदानाच्या आतमध्ये आहेत। बराचसा अनुभव आहे। कट करण्याचा प्रयत्न इथे देखील नशीब साथ मिळत नाहीये। खालापूर संघ आता अडचणीमध्ये आलाय। या वेळेस आता कोणता असा खेळाडू आहे जो सबाई माता खालापूर संघाला या खेळीवरती खेळपट्टीवरती तग धरून उभा राहील आपल्या संघाची बाजू मांडत असताना एकाच दोन चौकार एकाच दोन सिंगल आपला बॅट मधून काढेल असा कोणता खेळाडू सबाई माता खालापूर संघाचा शिल्लक आहे। नवीन फलंदाज केतन मैदानाच्या आतमध्ये आलेत। जर का केतनच्या बॅटमधून एकाच चौकाला एकाच दोन षटका जर का आल्या तर निश्चितपणे एक चांगल्या टोटल पर्यंत सबाई माता खालापूर संघ पोहोचेल। क्रिकेट जर तर आहे या क्रिकेटमध्ये या नाण्याच्या दोन बाजू आहेत जर तर आणि क्रिकेटमध्ये या जर तर शिवाय क्रिकेट खेळलं जात नाही आणि क्रिकेट जर तर शिवाय पूर्ण होत नाही मित्रांनो। जर मारलं तर परंतु गोलंदाज हुशार आहे। अद्यापर्यंत काय कमालीची कमबॅक केलाय तेव्हा योगेश खेडेकरने लगातारचे 2 विकेट रनआउट स्वरूपात 2 विकेट म्हणजे अगदी संकटाला अडचणीमध्ये टाकल्या आता सबाई माता खालापूर संघाला ती योगेश खेडेकरने काय कमालीची गोलंदाजी करतो। शेवटचं आणि अंतिम षटक आहे। कट करण्याचा प्रयत्न एज लागते पुनश्च अजून एक मिळती आहे। पंच बॅट कट क्षमा असावी पंचांनी ओळखलं पारखलं आणि नंतर निर्णय दिला। बॅटला स्पर्श झालेला चेंडू होता। एक सिंगल मिळाल एका सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्येत झाली वाढ 12 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती आहे। शेवटचं आणि अंतिम षटक आहे। गणेश सावंतला आता बराचशा कालावधीनंतर स्ट्राईक मात्र मिळाली। जरूर का एकाच चौका त्याच्या बॅटमधून जर का आला तर धावसंख्येचा आकार बदलला जाईल। धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल। वळूया मॅचकडे योगेश खेडेकर पुनश्च मात्र गोलंदाजी मार्क होते। जबरदस्त फटका टायमिंग शॉट सेक्शन चांगला आहे। क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय। दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न झालाय। 2 धावा इथे कंप्लीट झाल्या। दोन्ही फलंदाज आपल्या पॉइंट क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत। 2 धावा कंप्लीट या 2 धाब्यांनी संघ पुढे पोहोचलाय। 14 धावा धावपटलावरती आहेत।
काही चेंडू अजूनही चान्स शिल्लक आहेत या शेवटच्या आणि अंतिम षटकामधल्या. तोपर्यंत 14 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती पुनश्च गणेश सावंत आहेत. मागच्या चेंडूवरती जो फटका खेचला 2 धावा जरूर त्या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. काही चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अंतिम आणि शेवटचे षटक आहे ते योगेश खेडेकरचा. उड्या मॅचकडे चांगला फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जरूर मात्र गेलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. काय जबरदस्त चेंडूला अडवलंय. पर्यंत जरूर विचार केला. दोनही फलंदाज निश्चितपणे पंचांनी तिसऱ्या पंचांकडेही हा निर्णय सुपूर्द केलाय. तोपर्यंत आमचे तिसरे पंच बाळा साळुंके काय निर्णय असेल तो निर्णय आमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. त्यासाठी थोडीशी वाट बघावी लागेल. एकच धाव घ्यावी लागेल कारण दुसरा धाव घेताना फलंदाज बाद झालेत. एकच धाव जोडली जाईल. संघ एकी अंकाने पुढे गेल्यानंतर 15 धावा झाल्यात. म्हणजे 18 चेंडू मध्ये 16 धावांची गरज असेल. ती वीरेश्वर वरची कोपोली संघाला. चला लगेच चेंडूची पूर्तता करा मैदानामध्ये. 18 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज असेल. 16 धावसंख्येची. 18 चेंडू मध्ये 16 धावा बनवायचे. या दुसऱ्या सत्रामध्ये या धावा कशा पद्धतीने कंप्लीट केल्या जातील. वीरेश्वर वरची कोपोली संघ या धावा कशा पद्धतीने बनवले जाणार की त्याच्या विरोधात गोलंदाजी करताना सबाई माता खालापूर संघ या धावा रोखणार. ड्यू फॅक्टर आता जास्त प्रमाणात या मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करतोय. विनंती की आपण क्षेत्ररक्षण सबाई माता खालापूर संघाला की क्षेत्ररक्षण त्वरित आपण लावून घ्या आणि सलामीची जोडी लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. एक विनंती आपल्याला वीरेश्वर वरची कोपोली संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. या दुसऱ्या सत्रामध्ये या धावा कशा पद्धतीने कंप्लीट केल्या जातील. 3 गोलंदाज सबाई माता खालापूर संघ. या 3 गोलंदाजांचा वापर या दुसऱ्या सत्रामध्ये केला जाईल. धावा रोखणार की ही सलामीची जोडी धावा बनवून या सामन्यामध्ये विजयाचा मार्ग खुला करणार हे पाहण्यासाठी जाऊया मैदानाच्या दिशेने. जिथे मात्र या खेळपट्टीवरती या खेळाला केली जाईल सुरुवात. इतकी चांगली फ्लड लाईट्स दुधिया रोशनी आपण या रोशनीमध्ये चालू असलेली स्पर्धा. अगदी देखणं आणि दिमागदार आयोजन. आदरणीय प्रवीण शेठ गोविंद बैलमारे पुरस्कृत आमदार चषकाचा हा दमदार सोहळा. एक जबरदस्त असा या खालापूर तालुक्यामधली या परिसरामधली ही पहिली नाईट रजनी जी प्रतिवर्षी सुरू होते त्याच तारखेला आणि त्याच दिवशी ही संपन्न होते. प्रतिवर्षी या स्पर्धेचं देखणं आणि दिमागदार आयोजन होत असतं आणि सातत्यानं ही स्पर्धा एक चर्चेत किंवा बहुचर्चेत राहते. तीच ही स्पर्धा आहे. ती आदरणीय प्रवीण शेठ गोविंद बैलमारे पुरस्कृत प्रणित 11 सावरोई
आयोजित ही भव्य दिसय अशी आमदार ट्रॉफीचा हा दमदार सोहळा. चला विनंती की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, लगेच मॅचला जरूर होईल सुरुवात. 18 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल सांगणं कठीण असेल. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे गोलंदाजी मार्ग वरती आलेत. सूरज गायकवाड पहिले षटक हाताळला. स्ट्रायकिंग एंड वरती आहेत उदय कोळंबे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती नूर सय्यद आहेत. वळूया मॅच कडे, करूया सुरुवात. पहिला चेंडू कट केला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. 30 सर्कलच्या बाहेर चेंडूला फील्ड होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा. फलंदाज पॉपिट क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचले. 2 धावा कंप्लीट झाल्या. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कॉल झाला. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. ही सुरुवात चांगली केली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट झाल्या. संघाची धावसंख्या आहे 2 आणि वैयक्तिक 2 धावसंख्येवरती खेळतोय उदय कोळंबे उर्फ मॉन्टी. बराचसा अनुभव आहे आणि मागच्या हंगामामध्ये चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स, चांगल्या प्रकारचा क्रिकेट त्यांच्या माध्यमातून जरूर आपण पाहिलाय. अकुटप्याचा चेंडू होता. पुरेपूर बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये, परंतु एकदा मात्र अशा स्वरूपाची मिळाली. एक सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या मात्र एकी अंकाने पुढे जाईल. 3 धावा स्कोरबोर्ड वरती आल्यात. दुसऱ्या सत्राची ही सुरुवात फलंदाजी करणारा विरेश्वर वरची कोपोली संघांना धावसंख्येसाठी हा संघर्ष सुरू आहे. पहिल्या सत्रामध्ये साबाई माता खालापूर संघाची फलंदाजी पाहिली आहे. या डिफॅक्टरने अगदी धावांचा आलेख बघितला तर फार कमी प्रमाणामध्ये कमी धावसंख्येचं टार्गेट इथे सेट केलं गेलं. 18 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा बनवल्या गेल्या. 16 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं गेलं. त्या 16 धावा बनवायच्या असताना आपण पहिले षटक जरूर पाहतोय सूरज गायकवाड ज्याला अद्याप धावा खर्च केल्या 3. नागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. शतकशक वेगाने चेंडू पर्यंत जरूर पोहोचलेत. एक सिंगल धाव मिळेल. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या साहाय्याने 4 धावा या टोटल स्कोरबोर्ड वरती आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिथे सुरुवात चांगली करत असताना 16 धावसंख्येचं टार्गेट सिंगल डबल माहिती जोखीम घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी कदाचित अंगलट देखील येऊ शकतो. हा प्रश्न आता त्यांच्या मनामध्ये उद्भवला असेल म्हणून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. एकाच सिंगल डबल घेऊन या धावाचा जो डाव आहे त्या डावाला सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज उदय कोलंबेच्या माध्यमातून होईल असा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होत असताना संघाची धावसंख्या आहे 4. पहिलं षटक आहे सूरज गायकवाडचं, ज्याने अद्यापर्यंत 2 सिंगल आणि 2 धावा पण पाहिल्यात. खोदून काढलाय. समोर ब्रह्मास्त्र वापरलं होतं. अगदी या चेंडूला सन्मानजनक पूर्व फटका खेचलाय. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या साहाय्यानं संघाची धावसंख्या पोहोचती आहे ती बिनबाद 5. 16 धावसंख्येचं टार्गेट. 16 धावा बनवायचे या दुसऱ्या सत्रामध्ये. विरेश्वर वरची कोपोली संघाला उद्या कदाचित 5:30 ते 6च्या सुमारास सामने चालू व्हायला हवेत. या डिफॅक्टरमुळे बऱ्याचशा संघांना या डिफॅक्टरला सामोरं जावं लागतं आणि या डिफॅक्टरमध्ये काही संघांना या मनस्तापाला सामोरं जायला तर उद्या कदाचित 5:30 6च्या आसपास सामने चालू होती अशी अपेक्षा आहे. परंतु आता या चेंडूवरती एक मोठा फटका आलाय. अपेक्षा केल्यात या फटक्याने पूर्ण आणि या चेंडूवरती लगावलाय चौकार. लॉंग ऑन सीमा पार आलेला एक जबरदस्त असा हा चौकार. चार धावा मिळतील. या 4 धावेने संघ पुढे पोहोचलाय. 9 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. शेवटचा आणि अंतिम सत्र आहे. या सत्रामध्ये या धावा कशा पद्धतीने पूर्ण घेतील. एक चौकार जरूर आलाय जो नूर सय्यदच्या बॅट मधून पाहिला. काय जबरदस्त फटका होता. या डिफॅक्टरमुळे या अशा परिस्थितीमध्ये खेळणं फार जड जात आहे. फार कठीणीला सामोरं जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी विरेश्वरची कोपोली संघ या मैदानाच्या आतमध्ये करत असताना नागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषा क्रॉस करतोय. फाईन लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक जबरदस्त असा कॉपी बुक स्टाईलने केलेला हा फटका नूर सय्यदच्या बॅटमधून निघालाय. या 4 धावेने संघ पुढे आलाय. 13 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि स्कोरबोर्ड वरती धावा आहेत त्या 13. 12 चेंडू आता शिल्लक राहिलेत आणि 3 धावांची गरज आहे.
12 चेंडू 3 धावा. स्वप्न आता पूर्ण झालं तुषार धुमालचं, ज्याने मगाशी कमिटमेंट दिली होती की बऱ्याचशा वर्षापासून तुम्ही या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीमध्ये या स्पर्धेमधून बाहेर निघतात आणि बऱ्याचशा वर्षाची ती आता मेहनत आहे, ती मेहनत या ठिकाणी फळाला आली आहे. बरेचसे कष्ट घ्यावे लागले, त्या कष्टाचं फळ या स्पर्धेमध्ये या मैदानामध्ये तुम्ही आता अनुभवताय. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 12 आणि गरज आहे ती 3 धावांची. वळूया मॅचकडे, जिथे षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. सौरभ सौरभचं हे षटक, धावा रोखायच्या आहेत 3 धावा अगदी कमी आहेत. चेंडूंचं अंतर फार मोठं आहे. या चेंडूंच्या अंतरामुळे अगदी सामन्याला बघितलं तर जवळजवळ 99% हा सामना विदेश्वर वरची कोपोई संघाच्या बाजूने झुकलाय. क्रिकेट हा अनिश्चितीने वळणारा खेळ आहे. या क्रिकेटच्या पटलावरती काय घडेल काय बिघडेल हे सांगणं मित्रांनो कठीण असेल, कारण सरड्यासारखा हा रंग बदलणारा खेळ आहे. आता एक चेंडू मात्र निर्धाव प्रतीचा फेकला. शेवटचे आता चेंडू मात्र शिल्लक राहिले ते 11 आणि अजूनही 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग म्हणजे 3 धावा तुम्हाला कंपल्सरी बनवाव्या लागतील. सौरभ चांगला फटका आहे, कार्पेट लेवल चेंडू खेळून काढलाय. 1 धाव जरूर मात्र मिळते. शेवटचे आता अजूनही 10 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 2 धावांची अजूनही गरज आहे. अजूनही 2 धावांची गरज या मॅचला विजयाचा मार्ग खुला करण्यासाठी. चला फास्ट घ्या. आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना. आजच्या दिवसामधून आपल्याला एक संघ मिळणार या सर्व संघातून. तो संघ कोणता आहे? जवळजवळ या स्पर्धेचं चित्र स्पष्ट झालंय. हा निघून चाललाय चौकार, विजयाचा चौकार खेचलाय. या आजच्या रात्रीमधला विजेता संघ आणि आजच्या सर्व संघांना दूर चारून तो संघ आजचा निवडला गेला तो वीरेश्वर